मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नगर विकास खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। केंद्राचा निधी मार्च पूर्वी वापरायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दरम्यान फडणवीस नाराज असल्याचा दावा हा सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावलाय। नाराज तर आहेत एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे। त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? केंद्र आणि नगरविकास खातं राज्यात यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे। ही भिडंत आता पुढेही चालू राहील की का अशी शंका आहे। ही माहिती दादांत खोटी आहे। महायुतीमधलं नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आलंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याच्या कारभारावर देवेंद्र फडणवीस नाराज आहेत। राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात नगरविकास खातं अपयशी ठरल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नगरविकास विभागाअंतर्गत असलेल्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात झालेल्या विलंबामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत। अमृत अंतर्गत असलेल्या सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्यात। केंद्र सरकारकडून मिळालेला निधी मार्च पूर्वीच वापरण्यात यावा अशा अधिकाऱ्यांना सूचना आहेत। पंतप्रधान मोदी आढावा घेतात त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी आणि नगरविकास मंत्री म्हणून शिंदेंना तोंड द्यावं लागतं। त्यामुळे प्रकल्पांची कामं लवकर पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले। नगर विकास खातं असेल इतरही खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। महाराष्ट्राचा जीडीपी नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम आहे। फडणवीसांनी नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर विरोधकांनी शिंदेंसह फडणवीसांना टार्गेट केलंय। केंद्र आणि राज्याच्या संगनमतानं नगरविकास खात्यात भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर नगरविकास खात्यावर फडणवीस नाराज असल्याची माहिती खोटी आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, नगरविकास मंत्री लाडके अमित शहांचे लाडके, याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातंच नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे। केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खातं मागं आहे असा ती माहिती दादांत खोटी आहे। मुख्यमंत्री फडणवीस नाराज झालेत, मात्र कारवाई करणार का असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। तर फडणवीस शिंदेंवर कायमच नाराज राहणार असल्याची खोचक प्रतिक्रिया नितीन राऊतांनी दिली। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं। तर आम्ही तर कोणी काय मीटिंगमध्ये नव्हतं। तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। मी त्याचं स्वागत करते, कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे। मी त्याचं मनापासून स्वागत करते, पण व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? हो, अर्थातच काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा। नाराज तर आहेत एकनाथराव आणि त्यांनी नाराजी दाखवली सुद्धा आहे। आणि आता तर बीजेपीचे माजी आमदार किंवा चांगले कार्यकर्ते सुद्धा फोडायच्या तयारीत ते दिसत आहेत। मला वाटतं जळगाव आणि नाशिककडचेच अनेक उदाहरणं आहेत त्या ठिकाणी की ते आपसातच भिडलेले आहेत आणि ही भिडंत आता पुढेही चालू राहील की का अशी शंका आहे। तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचंही दिसतंय। व्हिजन विकसित महाराष्ट्र 2047चं सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या वेळांना केलंय। दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदेंनी तर दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन मांडलं। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये योग्य प्रकारे संवाद नसल्याची ही चर्चा सुरू आहे। हे काय आहे,
विकासाबद्दल हे घेणं हे चुकीचं नाही ना. याच्या दोघांच्या स्पर्धेचा प्रश्न नाही आहे, एकमेकाविरुद्ध नाही आहे. महाराष्ट्राच्या विकासाची माहिती द्यायची आहे, त्यामुळे वेगळं काय नाही, प्रत्येकाने आपापल्या परीने द्यावं. एकीकडे फडणवीसांची नगर विकास खात्यावर नाराजीची माहिती आहे आणि दुसरीकडे दोन्ही नेत्यांची एकाच विषयावर वेगवेगळ्या बैठका. त्यामुळं महायुतीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर या सर्व चर्चा खोट्या असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे सर्व दावे फेटाळले आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.